बारामतीमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। वेळेआधी आलेल्या उमेदवारांना पोलिसांनी रोखलं, त्यामुळे गोंधळ निर्माण झालाय। अर्ज भरण्याची वेळ संपल्यामुळे पोलिसांनी या उमेदवारांना रोखल्याची माहिती आहे। अर्ज भरायला उशीर झाल्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये सध्या बाचाबाची झाल्याचं कळतं। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी जयदीप सध्या आपल्या सोबत आहेत। जयदीप, नियम नेमका काय सांगतो आणि बारामतीमध्ये काय नेमकं घडलंय? खरं तर अमोल 3 वाजताची वेळ होती अर्ज भरण्याची। मात्र इथं जे उमेदवार आलेले आहेत इच्छुक त्यांनी सांगितलं की आम्ही 2:45 वाजता या ठिकाणी आलो होतो, तरी देखील आम्हाला रोखण्यात आलेलं आहे आतमध्ये। तर काही उमेदवार असं सांगतायत की आमचा उमेदवार आत आहे मात्र कागदपत्र बाहेर आहेत, आतमध्ये जाऊ दिलं जात नाही। असं जरी असलं तरी जे कार्यकर्ते सांगतायत त्या पद्धतीनं, जे उमेदवार सांगतायत त्या पद्धतीनं आतमध्ये सोडलं जात नाहीये। 2:45 वाजता आम्ही या ठिकाणी आलेलो होतो, मात्र प्रशासनाकडून अद्यापपर्यंत अधिकृतरित्या सांगण्यात आलेलं नाही नेमकं काय झालंय। परंतु अशी परिस्थिती आता या ठिकाणी पाहायला मिळते की प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात येते की आम्ही 3 वाजताची वेळ होती, 3 वाजता आम्ही ते दार बंद केलं आणि त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी नगराध्यक्ष या ठिकाणी जो आहे तो बारामती नगर परिषदेमध्ये गोंधळ पाहायला मिळतोय। आणि जे आहे ते उमेदवार, इच्छुक उमेदवार या ठिकाणी पोलिसांची शाब्दिक चकमक झालेली आपल्याला पाहायला मिळते। गेल्या अर्धा तासापेक्षा जास्त काळ झाला या ठिकाणी जो आहे तो गोंधळ अद्याप देखील सुरूच आहे। आता नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार असलं तरी काही आता प्रशासनाचं म्हणणं असं आहे की वेळ संपून गेली होती, मात्र जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 2:45 वाजता त्या ठिकाणी आलो होतो, तरी देखील आम्हाला आतमध्ये सोडलं गेलं नाही। आता यातून नेमका 2:45 वाजल्यापासून आलेल्या उमेदवारांना का सोडलं गेलं नाही असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित झालाय। कसा तोडगा निघतो, पुढे काय होतं बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद जयदीप या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।